नमस्कार मी राजेश गुरु आपल्याला ब्रेन ट्यूब चॅनलमध्ये जी 11वीची मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिक्स याबद्दल गणित जे आहेत पार्ट 1 मधली अँगल अँड इट्स मेजरमेंट या पहिल्या चॅप्टरवरची ती तुम्हाला मी सोडवायचा प्रयत्न करून दाखवतो. इथे 5वा सम दिलेला आहे. द डिफरन्स बिटवीन द टू ॲक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज 7 पाय रेडियन अपॉन 30. फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन डिग्रीज. अशा प्रकारचा सम दिलेला आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे इथे दिलेलं आहे की लेट एक्स अँड बी द ॲक्यूट अँगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्रीज. जर आपण ट्रायंगल बघितला तर त्याच्यामध्ये दोन अँगलची सम दोन अँगलमधला डिफरन्स जो दिलेला आहे एक्स आणि वाय मध्ये तो आपल्याला दिलेला आहे आणि एक अँगल आहे तो 90 डिग्रीचा दिलेला आहे. लेट एक्स अँड वाय बी द ॲक्यूट अँगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्रीज आणि म्हणूनच त्यांच्यातला डिफरन्स म्हणजे वजाबाकी आणि म्हणून हियर एक्स मायनस वाय इज इक्वल टू तो दिलेला आहे तो 7 पाय रेडियन अपॉन 30 असं होईल. परंतु आपल्याला इथे 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री म्हणजे 1 रेडियनचं कन्वर्जन 180 अपॉन पाय डिग्रीमध्ये होतं. तर 7 पाय रेडियन अपॉन 30चं कन्वर्जन आपण करतो आहे म्हणजेच त्याला मल्टिप्लाइड बाय 180 अपॉन पायने आपण त्याला ब्रॅकेट डिग्रीला मध्ये कन्वर्जन करतो आहे म्हणजे त्याने आपण त्याला मल्टिप्लाय करायचं 180 आणि 180 डिवायडेड बाय पाय. आता इथे काय होणार की पाय कॅन्सल होतील, पाय कॅन्सल होतील. 3 इथे शून्य गेले, हे शून्य गेले. तर 3 6 जार 18 आणि 7 6 जार 42 डिग्री म्हणजे इथे आन्सर आपल्याला मिळेल 42 डिग्री. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 42 डिग्री हे आपल्याला काय मिळेल तर फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळेल. तर ट्रायंगल इज अ राईट ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. आपण इथं मगाशी मी फिगर दाखवलेलीच आहे. ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. दोन ॲक्यूट अँगलमधलं डिफरन्स दिलेला आहे आपल्याला. ॲक्यूट अँगल दिलेले नाही ते फाइंड करायचे. तर आपल्याला एक इक्वेशन पहिलं मिळालं. ट्रायंगल इज राईट अँगल म्हणून जर ट्रायंगल राईट अँगल आहे आणि एक्स आणि वाय त्याचे जर ॲक्यूट अँगल्स आहेत तर मग त्यांची सम जी होईल ती काय होणार आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती होईल दोन ॲक्यूट अँगलची सम किती होईल तर 90 डिग्री होईल. म्हणून दुसरं आपल्याला इक्वेशन इथे असं मिळतं की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री हे सेकंड इक्वेशन मिळतं. म्हणून ॲडिंग द फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन वी गेट एक्स मायनस वाय प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू पहिल्या इक्वेशनमधलं 42 डिग्री प्लस दुसऱ्या इक्वेशनमधलं 90 डिग्री. एका साईडला लाईक टर्म्स या बाजूला आणि डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची अशा प्रकारे आपण काय केलेली बेरीज इथे केलेली आहे कारण आपण इक्वेशन ॲड केलेलं. तर एक्स मायनस वाय प्लस एक्स प्लस वाय मग येथे उत्तर मायनस वाय आणि प्लस वाय कॅन्सल होतील आणि एक्स प्लस एक्स काय होईल तर 2x होईल आणि 42 डिग्री प्लस 90 डिग्री म्हणजेच येईल आन्सर 132 डिग्री. आता 132 डिग्री इथे देअरफॉर 2x is equal to 132 degree. Therefore, x is equal to 132 degree divided by 2. बेसक 12 एक उरला बेसक 12 म्हणजे आन्सर आला x is equal to 66 degree. We get x minus y म्हणजे आपल्याला मिळतं x minus y plus x plus y बरोबर 42 अधिक 90 म्हणून 2x बरोबर 132 x बरोबर 132 भागिले 2 132 डिग्री भागिले 2 म्हणून x बरोबर 66 डिग्री. मग हे
पुट इन फर्स्ट इक्वेशन, म्हणजे याची व्हॅल्यू जी आहे ती आपण x मायनस वाय बरोबर 42 याच्यामध्ये एक्सची किंमत टाकून, म्हणून 66 डिग्री वजा वाय बरोबर 42, म्हणून 66 डिग्री वजा 42 डिग्री बरोबर वाय बरोबर 66मधनं 42 गेली तर किती राहतात 24, म्हणून वाय बरोबर 24 डिग्री. तसं पण बघितलं जर टॅली केलं तर 66 अधिक 24 किती होतात 90 होतात. आणि टोटल तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती होते, ऑलरेडी एक्स प्लस वाय पण 90च आहे, त्यामुळे त्यांची बेरीज किती होते तर 180 होते. द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर 66 डिग्री, 90 डिग्री अँड 24 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला तिन्ही किमती मिळतात. तर अशा प्रकारे मी प्रत्येक वेळेला नवीन व्हिडिओ घेऊन येईन आणि त्याचबरोबर नवीन सम पण घेऊन येईन. माझ्या चॅनलला ब्रेनट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. नमस्कार.